स्टँडर्ड आज दिनांक 28 नोव्हेंबर 2023 आज आपल्या विद्यालयामध्ये जलतरण शिबिराचा विरोध समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कावडे सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय लोहित मदानी सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जलतरण शिबिराबद्दलचे थोडक्यात माझे अनुभव सांगत आहे। भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय लोहित मदानी सर तसेच पोलीस युथ फोरम यांच्या मार्गदर्शनाखाली 3 नोव्हेंबर 2023 पासून ते 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत हा शिबिर आयोजित केलेला होता। तेव्हा 14 नोव्हेंबर 2023 पासून ते 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुलींचा शिबिर होता। या शिबिरामध्ये वैद्य सर आम्हाला योग प्राणायाम शिकवत होते आणि पोहायला पण शिकवत होते। नामदेव सर आम्हाला खूप सोप्या पद्धतीने पोहण्याचे धडे देत होते, त्याचबरोबर सापांबद्दल माहिती सुद्धा देत होते। जोपे सर आम्हाला आपल्या सुंदर भजनातून आमच्या मनाला प्रसन्न करणारे असे भजन म्हणून दाखवत होते। आमच्या या शिबिराला रोज नवीन अधिकारी येऊन भेट देत होते। पवनी पोलीस स्टेशनच्या केएसआय मॅडम सुनीता साखरकर मॅडम यांनी आमच्या शिबिराला भेट देऊन आम्हाला सांगितलं की संघर्षातून कसं पुढे जाता येते। आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच आपण आपले ध्येय प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी आम्हाला सांगितले। कराटेपटू गौरव माकडे सर यांनी आमच्या शिबिराला भेट देऊन आम्हाला कराटेबद्दलची माहिती दिली। कुणी जर आपल्याला अटॅक केला तर आपण स्वतःचा बचाव कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दल त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं। प्रेमानंदजी हटकर सर वार्ताहर यांनी आमच्या शिबिराला भेट देऊन आम्हाला सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा हा शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही मागे नाही, त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा